आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर राज्य निवडणूक आयोगाने एक अत्यंत मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला आहे। हा असा निर्णय आहे ज्याने ग्रामीण भागातील संपूर्ण राजकीय समीकरण एका रात्रीत बदलून टाकली आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता कोणत्याही परिस्थितीत आरक्षणाची एकूण मर्यादा 50% पुढे जाता कामा नये। पण या नियमाचा सर्वात मोठा आणि थेट फटका ओबीसी समाजाला बसणार आहे। गावामध्ये तर ओबीसीचे आरक्षण पूर्णपणे शून्य देखील होऊ शकते। नक्की काय आहे हा नवीन फॉर्म्युला? सर्वोच्च न्यायालयाची ही ट्रिपल टेस्ट काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या गावातील राजकारणावर आणि येणाऱ्या निवडणुकावर याचा काय परिणाम होणार, हे सर्व आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहता ट्रुथएक्स न्यूज। तर आधी समजून घेऊया की नेमकी अडचण कुठे झाली आहे। आपल्या संविधानानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेत म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेमध्ये एकूण आरक्षण 50% पेक्षा जास्त असू शकत नाही। आता समजा एखाद्या जिल्ह्यात अनुसूचित जमाती एसटी लोकसंख्या खूप जास्त आहे, नियमानुसार त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देणे बंधनकारक असते। जर त्यांचेच आरक्षण आधीच 40% किंवा 45% असेल तर 50%ची मर्यादा सांभाळण्यासाठी ओबीसींना फक्त 5 ते 10% आरक्षण शिल्लक राहतं आणि ज्या भागात एससी एसटी आरक्षण आधीच 50च्या वर आहे तिथे तर ओबीसींना 0% म्हणजेच काहीच आरक्षण मिळणार नाही। आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ओबीसींना पूर्णपणे 27% आरक्षण का मिळत नाहीये? तर त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल टेस्ट म्हणजे 3 सूत्रीचा नियम अनिवार्य केला आहे। ही ट्रिपल टेस्ट म्हणजे सोप्या भाषेत 3 अटी आहेत। पहिली अट, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मागासलेपणाचे स्वरूप तपासण्यासाठी राज्य सरकारने एक स्वतंत्र मागासवर्ग आयोग स्थापन केला पाहिजे। दुसरी अट, या आयोगाने प्रत्येक ग्रामपंचायत निहाय मागासवर्गीय लोकसंख्येच्या आणि त्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा अचूक डेटा गोळा केला पाहिजे। आणि तिसरी अट, एससी एसटी आणि ओबीसी या सर्वांचे मिळून एकूण आरक्षण कोणत्याही परिस्थितीत 50%च्या वर जाता कामा नये। जोपर्यंत राज्य सरकार या 3 अटींची पूर्तता करत नाही तोपर्यंत ओबीसींना हक्काचं राजकीय आरक्षण देता येत नाही, असा कोर्टाचा स्पष्ट नियम आहे। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, तुमच्या गावावर याचा काय परिणाम होणार? पहिला परिणाम, अनेक गावांमध्ये वर्षानुवर्षे निवडणुकीची तयारी करणारे, जनसंपर्क ठेवणारे ओबीसी समाजातील इच्छुक उमेदवार या निर्णयामुळे अडचणीत आले आहेत। त्यांना आता ओपन म्हणजेच खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढावी लागेल। दुसरा परिणाम, ज्या जागा आधी ओबीसी साठी आरक्षित होत्या त्या आता सर्वसाधारण होणार आहेत, म्हणजेच तिथे आता कोणत्याही जातीचा उमेदवार निवडणूक लढवू शकणार आहे। यामुळे गावातील प्रस्थापित नेत्यांची गणिते पूर्णपणे बिघडणार आहेत। तिसरा परिणाम, या बदललेल्या समीकरणामुळे अनेक गावांमध्ये खुल्या प्रवर्गातील नवीन चेहऱ्यांना आणि तरुणांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची अनपेक्षित संधी मिळणार आहे। तर निवडणूक आयोगाच्या आणि न्यायालयाच्या या निर्णयामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुका अत्यंत चुरशीच्या आणि अनपेक्षित निकालांच्या ठरणार आहेत, यात शंका नाही। कायदेशीर पेच सुटेपर्यंत अनेक गावांमध्ये ओबीसी राजकीय आरक्षणाच निवडणुका पार पडणार आहेत। आता तुम्हाला काय वाटतं? निवडणूक आयोगाचा आणि कोर्टाचा हा 50% मर्यादेचा निर्णय सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या योग्य आहे का? आणि या निर्णयामुळे तुमच्या गावात सध्या काय परिस्थिती आहे, तिथली राजकीय समीकरणं कशी बदलली आहेत? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा। माहिती महत्त्वाची वाटली असल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या गावातील मित्रांना आणि ग्रुप्सवर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच चालू घडामोडी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी ट्रुथएक्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।